20 किलोची वाव आहे. 20 किलोची 20 किलो. जाम मोठी. आणि आम्ही घेतलेला आहे हा रावस. ही बघा रेस्टॉरंट स्टाईल फिश करी. इतकी टेम्पटिंग दिसते की नाही, इतकी चविष्ट. आणि बघा शुभ सकाळ मंडळी, कसं काय मजेत आहात ना मंडळी. आज मी आली आमच्या पालघरच्या मच्छी मार्केटमध्ये. तर चला काय काय मच्छी आहे ती पाहूया. का तर त्याचं कारण असं की आज मी तुम्हाला एक छानशी रेसिपी बनवून दाखवणार आहे. कोणती ती तुम्हाला लवकरच कळेल. चला आधी मासे तर खरेदी करूया. काय कशा आहात, कसे आहेत काकी, बरे आहेत ना. मंगला मावशी आहेत. मंगला मावशीकडे आहे कोळंबी मोठी मोठी. हे बघा कोळंबी आहे, पापलेट. हे पण पापलेट ना, मोठं पापलेट. आणि ह्याला कोणतं म्हणतात, कापरी पापलेट, करकरा, सुरमई आणि हे पापलेट. आज मी घेणार आहे रावस. मावशी रावस आहे आपल्याकडे. संगीताताई रावस आहे, दाखवा ना जरा. आपल्या खजिन्यामध्ये आहे ग, आपल्या खजिन्यामध्ये रावस. खजिन्यामध्ये का? मग आता रावस खरेदी करायची तर खजिनाकडे जावं लागेल आता आपल्याला. आणि बघा हा कोणता मासा कट करताय? हा मोठा रावस आहे. अच्छा मोठा रावस आहे का? 12 किलोचा आहे. अच्छा 12 किलोचा. असं 20 किलोची वाव आहे. 20 किलोची 20 किलो. जाम मोठी. आणि किती जम्बो आहे, जम्बो फुल वजन पण आहे. चरबीची आहे जाम. हे बघ तिघांनी उचलले. हे काय सोना? सोना आहे, सोना. असली सोना. असलीवर घ्यायचं. पिवळी बाम चवीला चांगली ना. चवीला चांगलं. असली सोना आहे, असली सोना. असली. आ जाओ दे देंगे. खजिन्यामध्ये जरा खजिनामध्ये ठेवायला जाऊया. आम्ही घेतलेला आहे हा रावस. संगीताताई हा. कट करा. किती किलो आहे, वजन करतायत? 2 किलोचा आहे. 2 किलोचा आहे. 2 किलोपेक्षा थोडा जास्त आहे. जास्त आहे पण 2 किलो. हा पकडूया. चला कट करूया. संगीताची चांदी आहे. चांदी हो, चांदी सोनं सगळं असतं संगीताताईकडे. नमस्कार नमस्कार. माझ्या येणार ना हो येणार, हो येणार. येणार. आणि मच्छी फ्रेश एकदम ताजी. हो हो मच्छीची गॅरंटी 100%. काय संगीता बरोबर ना. 100% गॅरंटी. बघितला. शुभ सकाळ मंडळी, कसं काय मजेत आहात ना मंडळी. आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक फिश करी, रावसची फिश करी. पण ही फिश करी मी आता काही दिवसांपूर्वीच एका रेस्टॉरंटमध्ये बनवताना पाहिली. तर म्हटलं की ही रेसिपी तुमच्यासोबत देखील शेअर करावी, म्हणजे तुम्ही देखील रेस्टॉरंट स्टाईलमध्ये फिश करी घरच्या घरी बनवू शकाल. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. रावस घेतलेला आहे, ताजा ताजा आहे रावस. हळद लागणार आहे आपल्याला, गरम मसाला, घरगुती लाल तिखट मसाला, मीठ, कोकम आगळ. कोकम आगळच्या ऐवजी तुम्ही चिंच वापरू शकता, लिंबू वापरू शकता, किंवा मग कोकम, अख्खे कोकम जे असतात ते वापरू शकतात. आमसुल्या देखील वापरू शकतो. कांदे घेतलेले आहेत, टोमॅटो, काश्मीरी मिरची आणि बेडगी मिरची. हे बघा यामध्ये मी 2च बेडग्या मिरच्या घेतल्या आहेत आणि काश्मीरी मिरची घेतलेली आहे. लसूण, आलं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. तर चला मंडळी आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर तर रावस हा स्वच्छ धुवून घेते मासा मस्त. चला धुवून घेऊया. मासे स्वच्छ धुवून घेते. जरा रावस स्वच्छ धुवून घेतलेला आहे. वाटण करून घेते. लसूण, थोडंसं पाणी, पेस्ट बाजूला करून ठेवायचे. हे नंतर आपल्याला वापरायची आहे बरं का. आता मी टाकते काश्मीरी मिरची आणि बेडगी मिरची. हां हे बघा 4 मिरच्या काढल्या होत्या वाटणामधल्या, त्याच्यातल्या मी 2च मिरच्या घेतलेल्या आहेत. वाटण झालेलं आहे हे. 1-2 चमचे त्यामध्ये
घेते मी आणि बाकीचं मी ठेवून देते, ते मी नंतर घेणार आहे बरं का. हे बघा या वाटीत काढून ठेवून देते. आता मी घेते थोडंसं मीठ, थोडीशी हळद, थोडंसं कोकम आगळ. या ठिकाणी तुम्ही लिंबू पण पिळला तरी चालेल बरं का. हे सगळं एकत्र करायचं व्यवस्थित आणि आपल्या रावसला लावायचं आहे. आपल्याकडे वेळ असेल तर एक 10-15 मिनिटासाठी जर तुम्ही मॅरिनेट करण्यासाठी मासे असेच ठेवलेत ना तर त्याला अजून छान चव येते बरं का. तर आता मी मॅरिनेट होण्यासाठी असेच ठेवून देते मासे. तोपर्यंत मी दुसरी तयारी करून घेते. तेल जरा गरम होऊ द्यात. मी फक्त एकच पळी तेल घेतले, जास्त नाही घेतलंय. तेल चांगलं तापलेलं आहे. आता आपले मासे यावरती आपण फ्राय करायचे आहेत. मसाला फ्राय. काढूया. कांद्याची पण ग्रेव्ही करून घेते. कांदा भाजून नाही घेतला बरं का मी, हा असाच घेतलेला आहे. टोमॅटोचे तुकडे करून घेतलेत. आता टोमॅटोची पण प्युरी करून घेते मी. तर यामध्ये मी टाकते तेल. कढईमध्ये 3 ते 4 पळ्या तेल टाकायचे. तेल तापलेलं आहे. आता यामध्ये मी कांद्याची जी पेस्ट बनवली आहे ती टाकते. आता मी टाकते अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट. कांदा शिजलेला आहे चांगला. आता यामध्ये मी टाकते टोमॅटोची प्युरी. आता मी टाकते चवीपुरती मीठ. आपली ग्रेव्ही पूर्ण ड्राय होऊ द्यायची आहे. थोडीशी हळद, अर्धा चमचा. लाल तिखट मसाला 1-2 चमचे. आता आपण ही जी पेस्ट बनवलेली आहे मिरचीची ती टाकूया. ग्रेव्हीला छान तेल सुटत चाललेलं आहे. आपली ग्रेव्ही छान मस्त शिजली आहे. आता यामध्ये मी टाकते थोडा गरम मसाला. आता मी टाकते गरम पाणी. आपल्याला किती ग्रेव्ही हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा वापर करू शकता, पण पाणी शक्यतो गरमच टाका, थंड पाणी टाकू नका. आता मी टाकते कोकम आगळ. आपल्या ग्रेव्हीला जरा कड येऊ द्या. एक जरा कड येण्यासाठी चांगला व्यवस्थित 2-3 मिनिटं झाकून ठेवते. चांगला कड आलेला आहे. वाह, कलर पहा ग्रेव्हीचा किती छान आलेला आहे बघा. आता आपण सोडणार आहोत यामध्ये आपले मासे. आणि थिक ग्रेव्ही आहे. सो जर तुम्हाला पातळ करायची असेल ही ग्रेव्ही तर अजून पातळ देखील करू शकता गरम पाणी टाकून त्यामध्ये, पण आम्हाला एवढीच ग्रेव्ही हवी आहे. मी थोडीशी ॲड करते ह्याच्यामध्ये पाणी आणि थोडीशी ग्रेव्ही वाढवते आहे. हे बघा, ओके, म्हणजे प्रॉपर रश्श्याची ग्रेव्ही जी आहे ती तयार झाली आहे. हे बघा, आणि ग्रेव्ही कशी अशी मस्त छान थिक पण आहे. आता यामध्ये आपण आपले मासे सोडूया. आता यामध्ये मी मासे सोडते जे फ्राय करून ठेवले आहेत. आणि आता खूप ढवळायचं नाही आहे कालवण बरं का. खूप जास्त जर ढवळलं तर मग मासे तुटण्याची भीती असते. आणि कसं ना, मासे जास्त तुम्ही कालवणामध्ये असे मिक्स करून असे हलवत राहिलात ना
तरी पण मासे तुटतात, त्याच्यामुळे जास्त नाही ठेवायचे. आणि मी अशी मस्त छान अशी जी रेसिपी आहे एका रेस्टॉरंटला पाहिली होती आत्ताच, तर म्हटलं की चला आपण घरी बनवूया आणि तुमच्यापर्यंत देखील पोहोचवूया. गॅस फास्ट करते, त्यामध्ये मी छान मस्त टाकते कोथिंबीर. कलर किती छान आला आहे पहा. दोन मिनटं झालेली आहेत. आता मी गॅस बंद करते. कलर तर पहा किती छान आलेला आहे. आणि येस, आपलं माशांचं कालवण तयार झालेलं आहे हॉटेलच्या स्टाईलचं. अगदी इतकं छान दिसतंय ना, काय सांगू तुम्हाला. ही बघा रेस्टॉरंट स्टाईल फिश करी इतकी टेम्पटिंग दिसते की नाही, आणि इतकी चविष्ट. आणि बघा आधी फिश फ्राय केल्यामुळे त्याला एक छानसा वेगळा कलर आलेला आहे, त्याला एक वेगळी टेस्ट येणार आहे. आणि मी आधी जेव्हा टेस्ट केली रेस्टॉरंटमध्ये तेव्हा मला खूप जास्त आवडली. मग म्हटलं येस, तुमच्यापर्यंत ही रेसिपी पोहोचवलीच पाहिजे. सो मी आता ही टेस्ट करते थोडीशी. ही बघा, ही आहे आपली फिश. थोडीशी फिश घेते मी. वाव, अप्रतिम. याला म्हणतात कमाल. तर आहे की नाही अगदी सोपी. तुम्ही देखील नक्की बनवा मंडळी, आणि मला कमेंट करून कळवा आजची माझी रेसिपी कशी वाटली आहे ती. मला तर एवढी आवडली आहे ना की असं वाटतं तर मी जेवायला कधी बसते. यासोबत तुम्ही भाकरीही खाऊ शकता, पोळा खाऊ शकता, चपाती खाऊ शकता, आणि भात तर मासे असल्याने तर भात जरा 2 घास जास्तच जातो नाही का. स्पेशली मला ना, आपण जेव्हा खरपूस अशी छान फ्राय करतो ना ही फिश, त्याच्यानंतर जी ही चव येते याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये टाकून, ती तर अप्रतिमच येते. हे बघा, होय. जेव्हा तुम्ही ही छान फ्राय करता, त्याला कलर असा ब्राऊन आला पाहिजे, आणि ब्राऊन कलर झाली ती जी फिश आहे ती तुम्ही ग्रेव्हीमध्ये टाकता ना, त्या अजून चव येते त्याला. वाव, अप्रतिम. वाट कसली बघताय, पटकन बनवा आणि मला कमेंट करून कळवा. तुम्ही देखील या रेसिपीचे छान छान फोटो काढा आणि मला इंस्टाग्रामवरती टॅग करायला विसरू नका बरं का. क्रेझी फूडी रंजिता वारो. ठीक आहे, जास्त बोलत नाही. चला तुम्ही पण पटकन बनवा रेसिपी, मी पण जेवायला बसते. बाय मंडळी, बाय.